ठाणे जिल्ह्यात वादळी वारे आणि पावसामुळे 88 हेक्टरवरील फळबाग आणि भाजीपाल्याचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत असल्यामुळे शेतकरी मदतीची अपेक्षा करतायत। ठाणे जिल्ह्यात गेल्या 15 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे। तसंच काही ठिकाणी जनावरांचाही मृत्यू झालाय। जिल्ह्यातील 107 घरांची पडझड झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकातील विकास कामांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आलं। अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत लासलगाव रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आलाय। आता प्रवाशांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। मुंबई विद्यापीठाने पदवीच्या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे। त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सिक्युरिटी, डेटा, सायबर अशा विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे। यासाठी आतापर्यंत 16,362 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले। राज्यातील 1 कोटी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकं मिळणार आहेत। तसंच पहिलीच्या विद्यार्थ्यांनाही बदललेल्या अभ्यासक्रमानुसार वेळेत पाठ्यपुस्तकं देण्यात येतील। या पाठ्यपुस्तकांसाठी केंद्र सरकारकडून राज्य शिक्षण विभागाला 313 कोटींचा निधी मंजूर झालाय। किल्ले रायगडावर जाणारा पर्यायी पायरी मार्ग 28 आणि 29 मे रोजी पर्यटकांसाठी बंद राहणार आहे। पायरी मार्गालगत असलेल्या डोंगर कड्यांवरील दरडी हा मोकळा करण्याचं काम या 2 दिवसांमध्ये केलं जाणार आहे। त्यामुळे रायगडावर जाणारा पायरी मार्ग 2 दिवसांसाठी बंद असेल। गेल्या 1.5 महिन्यांपासून 25,000 टन कांदा निर्यात बंद झालेली आहे। जेएनपीटी बंदरातून सौदी अरेबिया आणि मलेशियात होणारी निर्यात ही बंद झाली आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलं। त्यामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला। या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांचा मनस्ताप होतोय। त्यासाठी या ठिकाणी सुविधा देण्याची मागणी करण्यात आली आहे। भारतीय परदेश सेवेत कार्यरत असलेल्या IFS अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं येवल्यातील पैठणी पर्यटन केंद्राला भेट दिली। अभ्यास दौऱ्याअंतर्गत ही भेट असून यावेळी अधिकाऱ्यांनी पैठणीविषयी विविध माहिती जाणून घेतली। बँकॉकहून मुंबईमध्ये दाखल झालेल्या एका प्रवाशाला दुर्मिळ जातीच्या 28 सरड्यांच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे। त्याच्या सामानाची स्कॅनिंगमध्ये पडताळणी सुरू असताना त्याच्या बॅगेमध्ये सरडे आढळून आलेत। दरम्यान त्यातील 2 सरड्यांचा मृत्यू झाल्याचं दिसून येत आहे। मुंबईतील आरेच्या जंगलामध्ये शाही ससाण्याचे दर्शन घडलेलं आहे। यामुळे पक्षीप्रेमी तसंच पर्यावरण तज्ञांमध्ये उत्सुकता निर्माण झाली। भारतीय उपखंडात आढळणारा शाही ससाणा हा शिकारी पक्षी आहे। आरेच्या जंगलात तो दिसणे हे आश्चर्यकारक बाब आहे। कोल्हापुरात राज्यस्तरीय स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली। या स्पर्धेमध्ये नाशिकच्या येवल्यातील एका स्पर्धकाने सुवर्ण पदक पटकावले। या स्पर्धेमध्ये 5 गोल्ड मेडलसह 5 सिल्वर मेडलचाही समावेश आहे। राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसाळ्यामध्ये डोंगरावरून दरड कोसळणं तसंच पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे डोंगराळ भागातील रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं असं आवाहन महानगरपालिकेने केलं। वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार ते तऱ्हाळा जाणाऱ्या रिक्षामध्ये साप आढळला। यावेळी प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली। रिक्षात भरलेली खताची पोती बाजूला काढून वाहन पूर्णपणे उलटं करून सापाचा शोध घेतला। मात्र साप कुठे गेला याचा थांगपत्ता लागला नाही। वैष्णवी आत्महत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार वादामध्ये सापडलेत। वैष्णवीच्या लग्नामध्ये कारची चावी देतानाचा फोटो व्हायरल झालाय। यावरूनच मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। हुंडाच्या कारची चावी देताना पद विसरलात का असा सवाल शालिनी ठाकरे यांनी विचारलाय। तसंच अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहे। मुळशीच्या हगवणे पिता पुत्राची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली। हकालपट्टीच्या पत्रावर 21 मेची तारीख असल्याचं उघड झालंय। वैष्णवीच्या मृत्यूनंतर पक्षाने ही कारवाई केली। सुप्रिया सुळेंनीही वैष्णवीला न्याय मिळावा अशी मागणी लावून धरलेली आहे। देश संविधानानुसार चालतो, एका कुटुंबियाच्या आदेशावर चालत नसल्याचं सांगत गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे। तर दोन्ही सुनात तक्रार करत असेल तर हगवणे कुटुंबीय किती चुकीचं वागत होतं हे समोर येतंय असं देखील त्या म्हणाल्या। वैष्णवी हगवणेंची आत्महत्या नाही, हत्या असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलाय। वैष्णवीच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या, फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी देखील त्यांनी केली होती।
वैष्णवीचा तिच्या सासरच्या मंडळींकडून अमानुष छळ झाला. इतके दिवस छळ होत असताना तिचा आवाज समाजापर्यंत पोहोचू शकला नाही, हे दुर्दैव असल्याचं नीलम गोऱ्हे म्हणाल्यात. 2 आरोपी आता त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि ते ज्यावेळेस फरार झालेले होते त्यावरून देखील नीलम गोऱ्हे यांनी अनेक सवाल उपस्थित केलेत. आरोपींना कोण पाठीशी घालत्याचे सवाल त्यांनी उपस्थित केलाय. यवतमाळ जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे महागाव तालुक्यामध्ये तीळ पिकाला फटका बसलाय. पावसामुळे वाळू घातलेली तीळ भिजलेली आहे आणि त्यामुळे शिरपुल्ली येथील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. सध्या तीळ पिकाची काढणी सुरू असतानाच पिकाला फटका बसला.